स्टार्ट. जगातील विकसनशील देशांपुढे काही ना काही समस्या आहेत. काहींच्या समस्या लहान आहेत, तर काहींच्या मोठ्या स्वरूपाच्या आहेत. परंतु काही समस्या मात्र या सर्व देशांच्या संदर्भात कमी अधिक प्रमाणात समान स्वरूपाच्या आहेत. कमी उत्पन्न, लोकसंख्या, दळणवळण आणि संपर्क साधनांचा अभाव, दारिद्र्य आणि प्रचंड बेरोजगारी, नापीक जमिनीचे मोठे प्रमाण, ह्या समस्या तर या देशांना सदा सर्वकाळ भेडसावीत असतातच. परंतु त्याचबरोबर या देशातील सर्वसामान्य जनतेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे किंवा आधुनिक गोष्टींच्या विकासासाठी अवलंब करण्याकडे फारसा कल नसतो. या बाबतीत ते उदासीनच असतात. परिच्छेद. सौरशक्तीचा वापर करावा किंवा शेती आणि शेती उद्योगावर आधारित अर्थकारणाचा स्वीकार करून विकास साधावा म्हणाल तर त्याही बाबतीत या देशातील लोक फारसे अनुकूल नसतात. विकसनशील देशांची ही जी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आहे, तिचा विचार करता सौरशक्तीचा वेगवेगळ्या प्रकाराने उपयोग करायचा झाला तर लोकांच्या गरजा आणि ऊर्जा शक्तीची उपलब्ध असलेली साधनसामुग्री यांचा मेळ घालून परिणामकारक उपाययोजनेचा अवलंब करणे अगत्याचे ठरेल. या ऊर्जा शक्तीचा उपयोग करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करायचा किंवा ही ऊर्जा शक्ती कशा प्रकारे प्राप्त करावयाची आणि तिची विभागणी कशी करायची याचाही या संदर्भात साकल्याने आणि आवर्जून विचार झाला पाहिजे. स्टॉप.